प्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आज पॅरिसमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचं सह-अध्यक्षपद भूषवणार. दोन्ही नेत्यांमध्ये होणार द्विपक्षीय चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हेन्स यांच्याशी साधला संवाद. भारत 2030 पर्यंत 500 गिगावॅट अक्षय ऊर्जा निर्मितीचं लक्ष्य गाठणार. भारत ऊर्जा सप्ताह उपक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास. लोकसभेत आज केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पावरच्या चर्चेला देणार उत्तर. दिल्लीत सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं भाजपामध्ये विचारमंथन आणि बैठकांचं सत्र सुरू. महाकुंभ मेळ्यात आतापर्यंत 44,74,00,000 भाविकांनी केलं पवित्र स्नान. उद्याच्या माघ पौर्णिमेपूर्वी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला तयारीचा आढावा. बंगळुरू इथं एरो इंडिया 2025 दरम्यान आयोजित विविध देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं संबोधित. सोयाबीन खरेदीला केंद्र शासनानं दिलेली 24 दिवसांची मुदतवाढ 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत असल्याचं पणन विभागाचं स्पष्टीकरण. नव्यानं मुदतवाढ नाही. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12वीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात. ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं वृद्धापकाळानं निधन. आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 33 सुवर्णपदकांसह 129 पदकं जिंकत महाराष्ट्र पदक तालिकेत दुसऱ्या स्थानी. मात्र सर्वाधिक पदकं महाराष्ट्रालाच. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात मी तुषार पवार.